मित्रांनो, जो काही थोडाफार पैसा घरात येतो, तो सुद्धा घरात का टिकत नाही, याची 29 कारणे या व्हिडिओत आज मी तुम्हाला सांगणार आहे. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, घरात रोज रोज या चुका होत असतील तर लक्ष्मी घरात येताच परत जाते आणि अलक्ष्मी घरात प्रवेश करते. तुम्हीच नकळत लक्ष्मीला घराबाहेर हाकलत असता. नंबर 1. खूप लोक पैसे मोजताना बोटाला थुंकी लावतात, पण ही सवय पैशाचा अपमान मानली जाते. जिथे पैशाचा आदर नाही तिथे लक्ष्मी कधीच टिकत नाही. 2. हातात पैसे आले की लगेच खर्च करण्याची सवय असते, पण आधी ते पैसे देवापुढे ठेवून कृतज्ञता व्यक्त केली तर त्या पैशात बरकत वाढते. नंबर 3. संध्याकाळनंतर पैसे देणे किंवा घेणे अनेक जण करतात, पण ही वेळ आर्थिक व्यवहारांसाठी योग्य मानली जात नाही. यामुळे नकळत धनहानी होऊ शकते. नंबर 4. घरातील उत्तर दिशा धनाची संबंधित मानली जाते. या ठिकाणी पाण्याचा स्रोत किंवा सजावट ठेवल्यास घरात पैशाचा प्रवाह कायम राहतो. नंबर 5. घरात नेहमी हलका सुगंध असणं खूप महत्त्वाचं आहे. धूप, अगरबत्ती किंवा नैसर्गिक सुगंध हे सकारात्मक ऊर्जा वाढवतात आणि लक्ष्मीला आकर्षित करतात. नंबर 6. कपाट किंवा तिजोरीजवळ कचरा, जाळे किंवा भंगार ठेवणं टाळा. अस्वच्छता ही नकारात्मक ऊर्जा वाढवते आणि पैशांची अडचण निर्माण करते. नंबर 7. फक्त दिवाळीतच नाही तर दर अमावस्येला थोडी पूजा केली तर व्यवसाय आणि पैशात स्थिरता येते. नंबर 8. घरातील अन्न आणि दूध उघडं ठेवण्याची सवय टाळा आणि दर गुरुवारी तुळशीला थोडं दूध अर्पण केलं तर घरात लक्ष्मीचं स्थिर वास्तव्य राहू शकतं. नंबर 9. दररोज संध्याकाळी तुळशीजवळ तुपाचा दिवा लावणं ही छोटी सवय घरात सकारात्मकता वाढवते आणि लक्ष्मीचा वास टिकवून ठेवते. नंबर 10. गल्ल्यात एक तरी कवडी ठेवण्याची परंपरा आहे. असं मानलं जातं की यामुळे पैशांचा ओघ कायम राहतो. नंबर 11. पैसे ठेवताना किंवा जमा करताना मनात महालक्ष्मीचं नाव घेतलं तर त्या पैशात शुभ ऊर्जा वाढते. नंबर 12. अस्वच्छ राहणं, कठोर बोलणं किंवा आळशी सवयी या गोष्टी हळूहळू नकारात्मकता वाढवतात आणि लक्ष्मी दूर जाण्याचं कारण बनतात. नंबर 13. मुख्य दरवाजावर कुंकवाने लक्ष्मीची पावलं काढली तर ती स्वागताचं प्रतीक मानली जात आणि घरात सकारात्मक ऊर्जा येते. नंबर 14. झोपण्याआधी स्वच्छता ठेवणं खूप गरजेचं आहे. ओल्या पायांनी किंवा अस्वच्छ अवस्थेत झोपणं हे अशुभ मानलं जातं. नंबर 15. शरीराची स्वच्छता आणि सवयी खूप महत्त्वाच्या आहेत. अस्वच्छ राहणं किंवा विचित्र सवयी या गोष्टी घरातील ऊर्जा कमी करतात. नंबर 16. तिजोरी असलेल्या खोलीचा रंग खूप गडद नसावा. हलके आणि शांत रंग वातावरण सकारात्मक ठेवतात. नंबर 17. घरातून बाहेर पडताना खिशात थोडे तरी पैसे असणं हे समृद्धीचं प्रतीक मानले जातं, कारण पैसा हा पैशाकडेच आकर्षित होतो. नंबर 18. सूर्योदयापूर्वी उठून स्नान आणि पूजा करणं ही सवय जीवनात शिस्त आणि सकारात्मकता आणते आणि लक्ष्मीची कृपासुद्धा टिकवते. नंबर 19. तिजोरीची दिशा आणि जागा योग्य असणं खूप महत्त्वाचं आहे. उत्तर दिशेला उघडणारी तिजोरी शुभ मानली जाते आणि त्यात श्रीयंत्र ठेवणं लाभदायक ठरतं. नंबर 20. महत्त्वाच्या कामासाठी बाहेर पडताना उजवा पाय टाका आणि देवाचं स्मरण केलं तर यश मिळण्याची शक्यता वाढते. आणखी एक महत्त्वाची गोष्ट मित्रांनो, जी फार कमी लोकांना माहिती आहे. घरात पैशाची कमतरता फक्त सवयींमुळे नाही तर
घरातील ऊर्जा, विचार आणि वातावरणावरही अवलंबून असते. जर घरात सतत ताण, राग आणि नकारात्मक विचार असतील तर कितीही उपाय केले तरी लक्ष्मी घरात टिकत नाही. नंबर 21. दररोज पक्ष्यांना अन्न देणं ही एक छोटी पण प्रभावी सवय आहे. यामुळे पुण्य वाढतं आणि आर्थिक स्थितीसुद्धा सुधारते. नंबर 22. उलट्या हाताने देवांच्या प्रतिमांना स्पर्श करणं टाळा. हे अनादराचं प्रतीक मानलं जातं आणि नकारात्मक परिणाम होऊ शकतो. नंबर 23. प्रसाद घेतल्यानंतर स्वच्छता ठेवणं गरजेचं आहे. हात धुण्याची सवय शुद्धतेचं प्रतीक आहे. 24. कमाईतला थोडासा तरी हिस्सा दान करणं ही खूप मोठी सवय आहे, जी अनेक पटींनी परत मिळते. नंबर 25. अन्न वाया घालवणं टाळा, कारण अन्नाचं महत्त्व ओळखलं नाही तर हळूहळू दारिद्र्य वाढू शकतं. नंबर 26. घरी आलेल्या अतिथींचं स्वागत मनापासून करा, कारण अतिथी देवो भव ही आपली संस्कृती आहे. यामुळे घरात सकारात्मकता टिकते आणि लक्ष्मी कधीही नाराज होत नाही. नंबर 17. घरात सकाळी पाणी शिंपडणं ही एक पारंपरिक पण प्रभावी सवय आहे, जी वातावरण शांत आणि शुद्ध ठेवते. 28. मुख्य दरवाजा स्वच्छ आणि उघडा ठेवणं ही लक्ष्मीच्या स्वागताची निशाणी मानली जाते. यामुळे घरात चांगली ऊर्जा प्रवेश करते. रात्री झोपताना मनात चिंता, भीती किंवा वाईट विचार ठेवू नका, कारण जसं विचार तसं आयुष्य घडतं. सकारात्मक विचार लक्ष्मीला आकर्षित करतात. 29. घरात देवस्थान किंवा पूजा यांची जी जागा असते ती कधीही अस्ताव्यस्त ठेवू नका. ती नेहमी स्वच्छ आणि शांत ठेवा, कारण तिथूनच घरात सकारात्मक ऊर्जा पसरते. मित्रांनो, या काही गोष्टी लक्षात ठेवल्या, अंमलात आणल्या तर नक्की घरात पैसा येईल, आलेला टिकेल आणि लक्ष्मीचं स्थायी वास्तव्य घरात होईल. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि एक लाईक करायला अजिबात विसरू नका. तसेच चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.